श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व आहेत. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते. त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात. यंदा 2025ला वट पौर्णिमा केव्हा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तसेच शुभ मुहूर्त आणि वट पौर्णिमेचे महत्त्व काय आहे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते. तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा. त्यामुळे या दिवशी वट पौर्णिमेचा सण हा साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत देखील या दिवशी ठेवतात. या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे. असे म्हणतात की या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळतो. तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते अशी देखील मान्यता आहे. वटपौर्णिमा व्रत कसे करावे, शुभ मुहूर्त काय आहेत जाणून घेऊयात. तिथी आणि वेळ. वटपौर्णिमेची तारीख ही 10 जून 2025 आहे. वटपौर्णिमा शुभ तिथी ही 10 तारखेला सकाळी 11:35 पासून आपण वडाची पूजा करू शकतो. तसेच पौर्णिमा तिथी ही 11 जून दुपारी 1:13 संपणार आहेत. म्हणजे दुसऱ्या दिवशी 11 तारखेला ही वटपौर्णिमा जी आहे तर ती संपणार आहेत. बघा, वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 11:55 सुरू होतो ते दुपारी 12:51 पर्यंत असणार आहे. तसेच या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते. पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ हा शुभ मानला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी. या दिवशी व्रत करावं. यानंतर त्यांनी वड पूजेची तयारी करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे वड पूजेसाठी धूप, दीप, अगरबत्ती, हार, फुले, 5 फळे, मुख्यतः आंबा, सुवासिनीच्या शृंगाराचे सामान, वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान तयार ठेवावे. वड पूजेचे मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी. यावेळी सुवासिनींनी साज शृंगार करावा. 16 शृंगार करून भरजरी साडी नेसावी. लग्नातील शालू यावेळी विवाहित महिला परिधान करतात. हातभर बांगड्या, कपाळी टिकली, भांगेत कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडव्या आणि पैंजण असा साज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे. सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात. हे व्रत अनेक जण निर्जल ठेवतात तर काही जण एकभुक्त राहून व्रत करतात. हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावं. वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावं. तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर देखील व्रत सोडतात. पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. विवाहाच्या वेळी अग्नीचे 7 फेरे घेऊन 7 जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात. पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले. आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली. तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले. त्यामुळे सुवासिनींच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले. याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत हे करतात. यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर राहते अशी देखील मान्यता आहे.